आज आपण करणार आहे डाळ बट्टी. तर सगळ्यात आधी आपण डाळी शिजण्यासाठी टाकणार आहे. तर त्यासाठी डाळी घेऊ. तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ, उडदाची डाळ. मिश्र डाळीचं वरण करणार आहे डाळबट्टीसाठी. तर ह्या डाळी आता स्वच्छ धुवून शिजण्यासाठी ठेवणार आहे. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि शिजण्यासाठी ठेवायच्या. डाळीच्या आता 4 शिट्ट्या करून घेऊ. त्यासाठी पीठ घेतलेले गव्हाचं पीठ आहे. थोडंसं जाडसर दळून आणलेले, रवाळ दळून आणले, गव्हाचं पीठ, गहू दळून आणलेले. आता आपल्याला बट्टी किती करायची त्या अंदाजाने हे पीठ घ्यायचं. हे अर्धा किलो पीठ घेतलेले. तर त्यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा. यातच टाकून घेऊ अद्रक लसणाची पेस्ट 2 चमचे. 1 वाटी दही घेतले, ते टाकून घेऊ. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण चोळून टाकून घेऊ. 1 चमचा जिरे. हे 4 चमचे तेल घेतलेले, गरम करून घेतले, ते टाकून घेऊ. बट्टी छान फुलण्यासाठी आतून सोडा टाकायचा आपल्याला. अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आपल्याला. 1 मोठा चमचा मीठ टाकलेले. हे आता मळून घेऊयातच. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर, जास्त घट्टही नाही जास्त सैल नाही, मळून घ्यायचं. आपलं पीठ मळून झालेले, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, या पद्धतीने पीठ मळायचं. पीठ आपलं 10 मिनिटं भिजत ठेवायचे, तोपर्यंत पाणी उकळायला ठेवायचं. याच्यासाठी बट्टी उकडून घेण्यासाठी असं मोठ्याच भांड्यात पाणी ठेवायचं, म्हणजे छान उकळली जाते. त्यात पाण्यामध्ये पण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा तेल. पाण्याला उकळी आल्यानंतरच यात बट्ट्या सोडायच्या. पाण्याला उकळी आलेलीच आहे, आता आपण बट्ट्या सोडून घेऊयात. पण छान भिजलेले. या प्रकारे बट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या. लहान मोठ्या तुमच्या आवडीने नुसार करायच्या. तुम्हाला जशा आवडतात तशा याच्या करून घ्यायच्या. बट्ट्या आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत अशा. आता ह्या पाण्यात सोडून घेऊ. पाण्यात आपण बट्ट्या सोडलेल्या आहेत. आता ह्या छान उकडून घ्यायच्या. याच्यामध्ये बट्टी आपली छान उकळतीये. छान अशी वर आल्यात बट्ट्या आणि डबल झालेल्या आहेत. त्या आपण जेवढ्या टाकल्या होत्या त्याच्यापेक्षा डबल झाली, छान उकळल्या गेली आणि फुलली पण छान. आता ह्या आपण काढून घेऊ. बट्टी उकडल्या गेली ना, छान वर येते. हे बघा, मस्त आली वरती. बट्टी आपली खूप डबल झालेली आहे आणि छान अशी झालेली आहे, मस्त फुगल्या गेलेली आहे छान.
आता ही आपण थंड करून घेऊ. तोपर्यंत वरणाची तयारी. बट्टी आपली थंड होतीच आहे, तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेऊ. डाळ छान शिजलेली आहे. 2-3 चमचे तेल घ्यायचं. तेल तापलेलंच आहे. आता मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. पाव चमचा हिंग. कढीपत्ता. मोठा कांदा चिरून घेतलेला आहे लांब, हा टाकून घ्यायचा. एक 2 ते 3 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. छान कांदा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत 2 टोमॅटो घेतलेत बारीक करून घ्यायला मिक्सरमध्ये. लसूण, अद्रक याची छान पेस्ट करून घ्यायची. कांदा पण आपला फ्राय होत आलेला आहे. आता ही पेस्ट टाकून घ्यायची. पाव चमचा हळद टाकून घेऊ. 2 चमचे लाल तिखट. फ्राय करून घ्यायचा मसाला छान. मसाला छान फ्राय झालेला आहे. आता आपण हे जे बट्टीला पाणी ठेवलं होतं ना, उकळलेलं पाणी, मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आपण जे बट्ट्या उकडलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये. वरणासाठी जेवढं पाणी लागणार आहे आपण तेवढं हे बट्टीचंच पाणी वापरायचं. बट्टीचं पाणी वापरल्यामुळे वरणाला छान चव येते. डाळ टाकून घेऊ आता याच्यातच. मिक्स करून घ्यायचं हे छान. बट्टीच्या पाण्यामध्ये मीठ होतं म्हणून इथं अर्धाच चमचा मीठ टाकायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि वरणाला उकळी छान येऊ देऊ. वरण आपलं छान उकळलेलं आहे, छान झालेलं आहे. आता बट्ट्या तळून घेऊ. सगळ्या बट्ट्या आपल्या तळून झाल्यात. तेलकट आपली बट्टी झालेली नाहीये. खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत बट्ट्या.